ज्याचा सर्दी पडशाचा त्रास आहे ना त्याने आता फक्त चंपू बाबा घेऊन घराकडे हळूहळू जावा नाहीतर दुसरंच काही तर व्हायचं. आणि मरणाची भीती बाळगणारा लढाई कधी जिंकत नसतो. आणि माझं तर तुम्हाला माहिती आहे की स्वतःशीच कधी हारलो नाही. या सरकारची काय कधी काही होऊ द्या आता आरक्षणच. मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू आहे. मला खूप जण आलाच तो समर्थन अहो साहेब, उपोषणकर्ते म्हणतात आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत ना तर नदीमध्ये उडी मारून जलसमाधी घेऊ. मारा बहुतेक थोड्या वेळाने येतील बाहेर पडत. साहेब, तुमचा सभा खूपच विरोधी दिसतोय राव. काय करणार कामाचा लोडच एवढा आहे. हसत खेळत राहिलं म्हणजे 10 वर्ष आयुष्य वाढेल माझं. एक मिनिट पण हायकोर्ट कबीर सिंग मनोज जरांगे पाटील ठेवाय तिकडे टोकड्या. त्या दोघांमध्ये ना साहसिक बळ आहे. जुन्या पुलावर आमच्या हद्दीत आहे ना. तुम्ही एक काम करा. नाव काय तुमचं? पत्रकार सुभाष काळे. काय साहेब तुम्ही एक काम करा. गेवराई पोलीस स्टेशनला फोन करा. हे प्रकरण आमच्या हद्दीत नाहीये. ठेवू का? हे काम आता. नमस्कार साहेब, पत्रकार सुभाष काळे बोलतोय. नमस्कार, बोला. शहागडच्या जुन्या पुलावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आमरण उपोषण करत आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत ना तर पाण्यामध्ये उडी मारून जलसमाधी घेणार आहे म्हणतोय. हो का? कुठला पूल म्हणाले? जुना पूल. हो का? आली का अडचण आता? काय झालं साहेब आता? अहो, तो पूल आमच्या हातीमध्ये येत नाही पत्रकार साहेब. अलीकडच्या काटापासून आमची हात सुरू होते. तुम्ही काय करा, शहागड भेटला नाही तर अंबड पोलिसाला फोन करा. चल बाबा. याला बरं आताच पडायचं होतं पण पट्याव पाऊसच काय. ही जरी माझ्या अंगावर पडली ना तरी मी मागे आटत नसतो. त्या फलकाचं काय झालं? त्या फलकाची होडी बनी काय गंगेत मास करायला. हो पाटील, ही उपोषण करायची जागा आहे का? अहो आम्ही काय तुमचा रस्ता अडवलाय का वाहतुकीची खोळंबी केली आहे? तिथं आम्ही गप संविधानाच्या मार्गाने शांततेत आमरण उपोषण करतो ना. बरं उठा आता. तुमच्या ज्या काय मागण्या असतील त्या आंबट तहसीलदारांना द्या. ते करतील मागण्यांचा विचार. तुमचं नाव काय साहेब? राऊत साहेब. तिथं काय हुरडा पार्टी चालली काय? आता हिरापूरच्या जनावरांचा बाजार भरलाय. साहेब तुम्ही तुमचं काम करा ना. आणि लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. घरायचा पर्वत करून इथं वातावरण खराब करू नका. आणि साहेब दोन्ही मायबाप जनता आमच्या पाठीशी आहे ना. तवर मराठा कोणाच्याच बापाला घाबरत नाही. आंदोलनस्थळावरून मात्र अंबड पोलीस आणि गेवराई पोलीस स्पर्धा चालू आहे. दोन्ही पोलीस स्टेशन हे उपोषण स्थळ आमच्या हाती दिसत आहे. व्हॉट हॅपन? हे चाललंय काय? किती लेझेपणा तुमच्या कामावर. तुम्ही काय लोक मरण्याची वाट पाहतात का? सॉरी सर, मी रजेवर होतो. कुलकर्णी सरांकडे चार्ज. गेल्या 5 दिवसापासून ते तरुण पावसात उपोषण करत आहेत. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात. त्यांचं नक्की म्हणणं काय? सर
मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी आहे त्यांची. जा त्यांना भेटा, त्यांचं काय म्हणणं आहे ते मला कळवा आणि त्यांना विश्वास दे की त्यांच्या मागण्या आपण शासनापर्यंत पोहोचू. सर, ते उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. सरकारने मराठ्यांना आरक्षण जाहीर करावं, नाहीतर ते जलसमाधी घेतील अशी धमकी देत आहेत ते. जा पटकन आणि व्यवस्थित हँडल करा. मराठी जितके रागीट आहेत तितकेच मायाळू सुद्धा आहेत. मराठ्यांचे इतिहास मराठ्यांनी एखादी गोष्ट करायची ठरवली तर ते निश्चित करतातच. मी सीएम साहेबांशी बोलतो, या आपण. येस. आपण पाहत आहोत जरांगे पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी गेवराई आणि अंबड तालुक्याचे हद्द असणाऱ्या शहागडच्या पुलावर आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी अनेक गावातून लोक आलेले आहेत. एक मराठा, एक मराठा, मराठ्यांना आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, एक मराठा. साहेब, शासनाने मराठा आरक्षणासाठी समिती नेमलेली आहे. समिती अभ्यास करून अहवाल देईल आणि आरक्षणाचा मार्ग मोकळा होतो. कवर अभ्यास करता म्हणावं आता. इथं आमच्या मराठा समाजाची लेकरं मेल्यावर का त्यांच्या मारायचीच वाट बघताय? शासन मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहे. स्वतः सीएम साहेब जिल्हाधिकाऱ्यांशी बोलले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मला इथं पाठवले. मी आपल्याला आश्वासित करायला आलोय. ही ना दरवेळेस काय करतात माहितीये का? या आरक्षणाच्या नावाखाली दरवेळेस वेगवेगळं कोणाला तरी पाठवून देतात आणि आपल्याला देतात लॉलीपॉप. मी स्वतः मराठा आहे. मराठा समाजाला आरक्षणाची किती गरज आहे हे मला चांगलं माहिती. तुम्ही उपोषण सोडा. तुमच्या मागण्या 1 तासाभरात सीएम सरांपर्यंत पोहोचतील. मुख्यमंत्र्यांच्या दरबारी कवर कागदाचा गर्दा करतात. जरा आमच्या मागण्या मान्य करा म्हणा. साहेब, मी आपल्याला हे लेखी आश्वासन घेऊन आलोय.